नमस्कार. स्पोर्ट्स कट्ट्याच्या वीकली कट्ट्याच्या एका स्पेशल एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि स्पेशल अशासाठी आहे कारण आज आपल्यासोबत कट्ट्यावर गप्पा मारायला आलेले आहेत दोन हार्डकोर RCB फॅन्स आणि दोन हार्डकोर कट्टेकरी, निनाल इंदापूरकर आणि गौरवराव. तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. कट्ट्यावरच्या गप्पांवरती आपण सुरू करायच्या आधी आजच्या एपिसोडचं काय महत्त्व आहे तुम्हाला कळलं असेलच की RCB टायटल जिंकली आहे सलग दुसऱ्यांदा, आणि निनाद आणि गौरव यांच्यासोबत त्याच्याचवर गप्पा मारायच्या आहेत. थोडा फॅन्स पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचा आहे. तर पहिले तुम्ही दोघं मला सांगा की फायनल जिंकली RCB तेव्हा कुठे होता, कुठे बघत होता, काय रिॲक्शन्स होत्या? पर्सनली RCB जर फायनलला असेल तर नेहमीच आम्ही बाहेरच बघतो. म्हणजे गेल्या वर्षी ते ट्रेडिशन होतं की एका फ्रेंडच्या घरी होतो आम्ही. फर्स्ट इयर होतं ते ट्रॉफी जिंकायचं, बिकॉज आफ्टर 17 इयर्स ट्रॉफी घेतलेली. आणि यावर्षी तसं नॉर्मल वाटलं, कारण का जस्ट बिकॉज गुजरात म्हणजे जस्ट आलेली लाईक 8 का 10 तास अगोदरच ते पोचलेले अहमदाबादमध्ये. पण ते खूप नॉर्मल वाटलं. म्हणजे आता असं झालंय की इट्स लाईक अजून एक आली तरी नॉर्मल होईल आता. म्हणजे इट्स अ नॉर्मल रुटीन फॉर अस असं. मी मित्राबरोबर बाहेर गेलो होतो मॅच बघायला. तिथं म्हणजे जो माहोल होता प्रत्येक विराटच्या बाउंड्री नंतर किंवा 6 नंतर तो तर होता. म्हणजे जेव्हा तो आऊट झाला, ते गिलने कॅच पकडला आणि ती कॉन्ट्रोवर्सी झाली, ते जे चेंज झालं एका सेकंदात की अरे काय आऊट काय झाला आता हे, त्यामुळे तो जो माहोल होता तो म्हणजे मजा झाली बघायला. कारण की मोस्टली RCB म्हणजे फक्त 2 जण गुजरातची जर्सी घालून होते. ते का गुजरातची जर्सी मला नाही माहिती, पण ते 2 जण होते. त्यामुळे मजा आली फायनलला. आणि माहिती होतं की होणार आहे, डॉमिनेटिंग फायनल होणार आहे, त्यामुळे रिझल्ट जवळपास माहिती होता, सगळ्यांनाच माहिती होतं. आणि आता म्हणजे ऑफकोर्स RCBनी पहिली 17 वर्ष एकही टायटल जिंकलं नाही, आणि 18व्या आणि 19व्या सीझनमध्ये सलग 2 टायटल जिंकले. तर ॲज फॅन्स तुम्हाला काय वाटतंय, काय बदललं नक्की ह्या 2 वर्षात जे मागची 17 सीझन्स चालत नव्हतं? काय चेंज झालंय? किंवा बॉलिंग म्हणा, त्यांची पूर्वी जी RCBची बॅटिंग काय हेवी असायची आणि त्यांना बॉलर्सला शिव्या पडायच्या, व आता उलट झालं की बॉलर्स त्यांना मॅचेस जिंकून देतात. तर काय तुमच्या दोघांचे ओपिनियन्स आहेत त्याच्यावर? मी RCBला क्लोजली 2010 पासून फॉलो केलं आहे आणि तेव्हापासूनच सपोर्टर आलं आहे. पण जे 2020मध्ये माईक हेसन आले ॲज अ हेड कोच, आणि तेव्हापासून एक कल्चर बिल्ड झालं की आपण टीम कशी बिल्ड केली पाहिजे. आणि तेव्हापासून त्यांचा एम्फेसिस ह्याच प्लेयर्सवरती होता की बॉलर्स आपण घेतले पाहिजे, बिकॉज RCB प्रिडॉमिनंटली बॅटिंग हेवीच राहिलेली आहे. आणि ते मोस्ट प्रॉबेबली हे फर्स्ट टॉप थ्री हेवी. जेव्हा क्रिस गेलला आपण सोडलं, युझीला सोडलं, आणि मग हसरंगा, मॅक्सवेल, हे असे प्लेयर्स आपण आणत गेलो. सो ते कल्चर 2020 पासून ॲक्च्युली स्टार्ट झालं. आणि मग हळूहळू त्या प्रोसेसमध्ये असताना मला वाटतं गेले 5 वर्ष, एक वर्ष सोडलं तर आपण सगळेच प्ले ऑफला पोचलेलो RCB. आणि गेल्या 2 वर्षापासून आपण म्हणतोय की त्यांचं जे मॅनेजमेंट आहे, जे कोचिंग स्टाफ आहे, मो बोबॅट पासून DK पर्यंत, सगळ्यांनाच क्रेडिट जातं. बिकॉज त्यांनी बॉलिंग स्पेसिफिक, म्हणजे बॉलर स्पेसिफिक, किंवा जे रोल्स आहेत एका बॉलर्सचे, किंवा मिडल डेथ ओव्हर्समध्ये कोण कसे बॉल टाकणार, हे सगळे प्लॅन्स प्रॉपरली वेल प्रिपेअर्ड आहेत ते लोक. आणि तुम्ही कुठलाही प्लेअर बघा, मिडल ऑर्डरमधला असू दे किंवा टॉपमधला असू दे, स्ट्राईक रेट किती मॅटर करतो हे आपल्याला आपण बघितलं. आणि त्यामुळे RCBने डॉमिनेटच केलं. म्हणजे आपण म्हणतो रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, बट काही चॅलेंजच नव्हतं. हा, बॉलिंगमध्ये तर त्यांनी खूप इम्प्रूव्हमेंट केली. म्हणजे मागच्या वेळेला यश दयाल होता, यावेळेला रसिक सलामनी ती जागा भरून काढली. जॉश हेजलवूडचा बॅकअप ते जेकब डफीला घेऊन आले होते. म्हणजे तेव्हा असं वाटलं होतं की जेकब डफीला घेतील, पण तो बेस्ट प्राईसवरती मिळाला. अजून मयंक नाही, कोण तो नाही, ह्याचा मध्य प्रदेशचा त्यांनी तो एक घेतला, तर त्याला चान्स नाही दिला. पण असं वाटलं होतं की त्याला चान्स देतील. अभिनंदननी पण 1-2 ओव्हर बॉलिंग केली. आणि तेव्हा क्रिटिसाईज झालं होतं मेगा ऑप्शनच्या वेळेला की स्पिनर्स कमी आहेत, म्हणजे स्पिनर्स थोडे हलके आहेत, सुयश शर्मा आणि कृणाल पांड्या. पण कृणाल पांड्या बहुतेक पेसरच म्हणू आपण त्याला, ॲडिशनल एक पेसरच घेऊन आले होते ते. पण ज्या पद्धतीने कृणालनी बॉलिंग केली, प्रत्येक वेळा होतं की जेव्हा विकेट्स नव्हत्या पडत तेव्हा कृणाल येऊन ब्रेक थ्रू मिळवून द्यायचा. परवा पण असं वाटलं होतं की आता बटलरची विकेट पाहिजे, मग तेव्हा कृणाल आला, बरोबर त्यांनी त्याला हे करून स्टम्पिंग करून ती विकेट काढून दिली. मागच्या वर्षी तर कृणाल पांड्या मॅन ऑफ द मॅच होता फायनलमध्ये. त्यामुळे कृणाल पांड्याचा बॅटिंगमध्ये पण रोल, त्याला जेव्हा असं हे झालं की जितेश आणि रोमारिओचे रन्स नाही येतात, मग कृणाल पांड्याला वरती पाठवून त्यांना, त्या दोघांना खालती फक्त फिनिशिंगचा रोल दिला. त्यामुळे आउट अँड आउट टीम ही खूप त्यांनी यावेळेला चांगली होती. प्रत्येक
प्रत्येकाला बॅकअप अवेलेबल होता. म्हणजे व्यंकटेश अय्यर जसा आला की जेकब बथ्रा आणि फिल सॉल्ट जेव्हा खेळत नव्हते आणि त्यांनी पण रन्स केलं, सो प्रत्येक पोझिशनला त्यांच्याकडे बॅकअप आहे. आत्ता तू म्हणलास की 2020 पासून चेंज जाणवला आणि तू बरोबर म्हणला की 20 ते 26 या 7 सीझन्समध्ये एकदाच फक्त प्लेऑफला नाही क्वालिफाय झाली. तर ॲज फॅन्स 2010 ते 2019-20 पर्यंत मुंबई आणि चेन्नईच्या टीम्स आणि फॅनबेसनी पूर्ण डॉमिनेट केलं होतं. तसं ह्या दशकात आत्तापर्यंत RCB टीम आणि फॅन्स डॉमिनेट करतायत असं वाटतंय का? नक्कीच. म्हणजे तो 18 वर्षाचा जो वनवास होता तो संपल्यानंतर इट वॉज अ बिग साय ऑफ रिलीफ की एवढ्या वर्षापासून आपण ट्रोल होत गेलो आणि ट्रोलिंग ह्या लेवलला गेली की त्याला काही लिमिट नव्हती. आणि परॅप्स तेव्हा टीम म्हणजे 2010 ते 19 किंवा 20पर्यंत जरी बघितलं तरी आपण प्लेयर्स म्हणजे फक्त एका इंडिव्हिज्युअलच्या भोवतीच टीम होती. ही बिल्ड कधीच त्याच्या सराउंडिंगमध्ये बघा त्याला सपोर्ट म्हणून होती. पण आता कसं आहे, जर समजा विराट कोहली नाहीच खेळला किंवा इफ ही फेल्स इन वन ऑफ द मॅचेस, इट डझंट मीन की आता RCB हारणार आहे. पण हे 2010 पासून 2020पर्यंत इट वॉज ऑल अबाउट AB आणि विराट हे दोघांवरतीच होतं. त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं टीममध्ये. सो ते कल्चर बिल्ड झालं आणि ते मला वाटतं फॅन्सलाही कळत गेलं हळूहळू. म्हणजे इनफॅक्ट फॅनही सांगू शकतो की का आपण हरतोय, हे 9-10 वर्ष आम्ही ते बघितलं सलग. पण होपफुली आता ते आम्ही हे डिकेड डॉमिनेटच करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इंडियन प्लेयर्सवरती तेव्हा भरोसा दाखवला होता की जेव्हा त्यांना पिक केलं होतं ते प्लेयर्सनी परफॉर्म नाही केलं. म्हणजे मनदीप सिंग सारखे किंवा अजून 1-2 प्लेयर्स होते की ज्यांना चान्सेस मिळाले पण त्यांनी मोक्याच्या क्षणी नाही हे केलं. पण यावेळेला रजत पाटीदार, जितेश शर्मा, व्यंकटेश अय्यर, इव्हन मागच्या वर्षी मयांक अग्रवालला 2 मॅचेस का 3 मॅचेस मिळाल्या होत्या, त्यांनी पण चांगला परफॉर्मन्स दिला होता. त्यामुळे इंडियन बाकी म्हणजे फॉरेन प्लेयर्स तर कॉन्ट्रीब्यूट करत होते. गेल झाला, AB झाला, पेसर्समध्ये पण चांगलं, मिचेल स्टार्कनी एक सीझन चांगला गेला होता. पण इंडियन प्लेयर्स म्हणजे काय म्हणतात डोमेस्टिक प्लेयर्स, अनकॅप प्लेयर्सचा परफॉर्मन्स येणं महत्त्वाचं होतं आणि ते मागच्या 5-6 वर्षामध्ये येतं आहे. म्हणजे रजत आणि जितेश ज्या पद्धतीने मागचे 1-2 जितेश 6 सीझन नाही आला पण मागच्या वर्षी तो चांगला खेळला. किपिंग जितेशची एक्स्ट्रा ऑर्डिनरी येतो, बिहाइंड द विकेट्स तो खूप भारी आहे. त्याच्यामुळे अनकॅप प्लेयर्सचा जो एक मोठा हे होता ना तो यावर्षी खूप भरून मागच्या 5-6 वर्षामध्ये भरून निघाला. आणि आत्ता RCB फॅन्सबद्दल बरीच चर्चा झाली. सो RCB फॅन म्हणजे नक्की कोण? म्हणजे तो जो विराट कोहलीला सपोर्ट करतो तो RCB फॅन का तो RCB फॅन जो RCB टायटल जिंकल्यावरती रस्त्यांवर येऊन गोंधळ घालतो वेगवेगळ्या शहरांमध्ये? नक्की RCB फॅन म्हणजे कोण तुमच्यामध्ये? RCBला सपोर्ट करण्याचं कारणच हे होतं की विराट कोहलीमुळेच तो फॅन बेसही क्रिएट झाला आहे. आणि जे आपण आत्ता ही हुल्लडबाजी बघतो ही बेसिकली चेन्नई जिंकू दे किंवा कोणी दुसरेही जिंकू दे, इट डझंट मॅटर, त्यांना हुल्लडबाजी करायची. सो फॅन्सला आपण थांबू नाही शकत. पण जे सेन्सिबल आहेत त्यांना माहिती आहे की आपण एवढ्या वर्ष हा जो स्ट्रगल बघितला आहे तो एकंदरीत ते फॅन्स मी म्हणतो फर्स्ट इयर जेव्हा लास्ट इयर म्हणजे जे जिंकलो आपण तेव्हा तो आउटरीच समजू शकतो की हां एवढ्या वर्षावर जिंकलो आहे. पण पब्लिक प्रॉपर्टीला हार्म करणं हे कुठल्याही फॅन्सला शोभणार नाही. सो ते म्हणजे एक डाऊनसाईड आहे आपण म्हणता येईल. RCB फॅन म्हणजे मी एका रीलमध्ये ऐकलं होतं की जो प्लेअर वुमन्सच्या प्रीमियर लीगमध्ये सुद्धा सपोर्ट करतो ना तो खरा RCB फॅन आहे. म्हणजे आत्ता आपण म्हणतो की 2 वर्ष जिंकले पण 4 म्हणजे 2024ला पहिलं टायटल स्मृती मंदानाच्या अंडर आलं तेव्हापासून. आणि RCBने तेव्हा पण सपोर्ट केला होता. म्हणजे तेव्हा बेंगलोरमध्ये मॅचेस झाल्या होत्या, यावर्षी नाही झाल्या पण तेव्हा कळत होतं की RCBसाठी आलेत ते लोक. म्हणजे वुमन्स क्रिकेटचं आपल्याकडे एवढं कल्चर तेव्हा नव्हतं. पण जसं WPL वाढत गेलं प्रत्येक वेळेला RCBचा पण तेवढा फॅन बेस वाढत गेला. यावर्षी पण RCBने वुमन्सचं पण टायटल जिंकलं. सो तो फॅन आहे की जो वुमन्सची पण मॅच बघतो, वुमन्सच्या पण प्रॅक्टिस सेशन्सला अटेंड करतो, स्मृतीला पण तेवढंच हे करतो जेवढं विराटसाठी करतो. सो तो फॅन आहे RCBचा. आपल्या प्रेक्षकांना माहीत नसेल तर सांगतो की गौरव हा क्रिकेट अनालिस्ट फील्डमध्येच आहे. त्यामुळे गौरव तुला एक प्रश्न होता स्पेसिफिकली की आत्ताच्या जगात आपण कट्ट्यावर याच्यावर खूप वेळा बोललो आहोत की T20 क्रिकेट एस्पेशली हा आता नुसता ऑन फील्ड टॅक्टिक्सचा नाही तर ऑफ द फील्ड ॲनालिटिक्स, व्हिडिओज आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इतका इम्पॉर्टन्स वाढला आहे स्पेशली T20मध्ये. तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग की T20 क्रिकेटमध्ये ॲनालिटिक्स कसं वर्क करतं आणि
ऑफकोर्स RCBचा पर्स्पेक्टिव्ह सुद्धा द्या मला, की त्यांनी काय वेगळं केलं असू शकतं. जेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्मा रिटायर झाले, म्हणजे हे T20 क्रिकेट आपण बघितलं तर दर 2 वर्षांनी इव्हॉल्व्ह होत आहे आणि ते इतक्या रॅपिडली इव्हॉल्व्ह झाले की अगोदर 150चाही स्ट्राईक रेट डिसेंट वाटायचा, पण आता 150चा स्ट्राईक रेट आता इररिलेव्हंट झाला आहे, टू बी ऑनेस्ट. आणि जेव्हा आपण ॲनालिटिक्स म्हणतो तर साधारणपणे आपण हा ट्रेंड बघितला IPLमध्ये की पहिल्या 6 ओव्हरमध्ये किती मॅक्सिमाइज करून घेता येते. म्हणजे जर समजा 2 चांगले स्ट्राईक रेटचे प्लेयर्स असतील तर ते कसे कॅपिटलाइज करतील हे लोक, म्हणजे हे IPL टीम्स हे बघतात, म्हणजे स्काउटिंगच्या वेळेस. आता फिल सॉल्टला आणायचं कारण हेच होतं बिकॉज त्याचं जे स्ट्राईक रेट होतं की लाईक एव्हरी सेकंड और थर्ड बॉल बाउंड्री मारणारच. सो असे काही प्लेयर्स घेऊन आले आणि ते नंतर मग काय होतं की त्या वाईब मॅच होतात. म्हणजे ते विराटलाही वाटलं की अरे आपणही इव्हॉल्व्ह केलं पाहिजे गेम, बिकॉज आता 150 या स्ट्राईक रेटनी नाहीच खेळता येणार. सो जस्ट टू अप दॅट अँटी फ्रॉम फर्स्ट 6 ओव्हर्स हे जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि आपण जर बघितलं अगोदरचा काळ IPLचा, डेथ ओव्हरमध्ये आपण खूप जास्त विचार करायचो, म्हणजे डेथ स्पेशलिस्ट असायचे. एक शाहरुख खान होते, म्हणजे फिनिशर्स. म्हणजे आपण बघायला गेलं तर शाहरुख खान, मॅक्सवेल, रसल, हे खूप सारे प्लेयर्स येऊन गेले. पण आता कसं झालंय, आता तुम्ही ॲज अ फिनिशर बघत नाही. इट कुड बी बिकॉज ऑफ द इम्पॅक्ट प्लेअर, पण आता फर्स्ट 6 ओव्हर्समध्ये जेवढं कॅपिटलाइज करता येईल तेवढं जास्त मॅटर करतं. सेम विथ RCBनी काय केलं यावेळेस, एकाही प्लेअरला तुम्ही बघा, कुठल्याही प्लेअरला, म्हणजे स्ट्राईक रेट हा त्यांच्यासाठी आय गेस मस्ट क्रायटेरियाच होता. म्हणजे हे टिकमार्कच होतं त्यांच्यासाठी की वी नीड समवन हू डझंट वॉन्ट टू लाईक. पण एक गोष्ट मला सांगायची होती की आपण कृणाल पांड्याला बघितलं. कृणाल पांड्या एव्हरी मॅचमध्ये जेव्हा त्याला चान्स दिला तो रन बॉलच ट्राय करत होता. ही वॉजंट ट्राईंग टू प्ले, म्हणजे एक वेगळे आडवे तिडवे शॉट्स नव्हते ट्राय करत तो, रिव्हर्स स्वीप किंवा हे त्याचे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स. पण लेटर ऑन जेव्हा तो सेट झाला त्यानंतर त्यांनी मग स्ट्राईक रेट हे केलं. सो स्ट्राईक रेट हॅज प्लेड अ बिग रोल इन दिस IPL. आणि इनफॅक्ट आता T20 क्रिकेट आहे ना, हे स्ट्राईक रेटवरतीच खेळणार. म्हणजे दे डोंट नीड प्लेयर्स वेअर यू वुड स्कोर 30 बॉल 40-45 असे नको आहेत. 30 बॉल 50 किंवा 10 बॉल 30 जरी दिलं तरी 300 स्ट्राईक रेट इज वे मोर बेटर. म्हणजे आता आपण IPLच्या फायनलला बघितलं, 16 बॉल 32 तिथेच मॅच संपलेली. म्हणजे विराट पण थोडं स्टार्ट केलेलं त्यांनी, पण दॅट्स हाऊ द क्रिकेट हॅज इव्हॉल्व्ड, म्हणजे इन टर्म्स ऑफ T20 क्रिकेट. बिकॉज स्ट्राईक रेट खूप इम्पॉर्टंट झालं आहे. आणि विथ बॉलिंग पर्स्पेक्टिव्हचं पण कसं झालं आहे, आता बॉलर्स आपण बघितलं, म्हणजे गुजरातनी एक टेम्पलेट सेट केलेलं की इररेस्पेक्टिव्ह आम्हाला किती बाउंड्रीज लागू द्या किंवा फर्स्ट 6 ओव्हर्समध्ये किती रन स्कोर होऊ द्या, त्यांच्या बॉलर्सनी लिटरली डॉमिनेट केलं बाय जस्ट बॉलिंग दॅट पेस. म्हणजे 145 त्यांनी पकडलाच होता. रबाडा वॉज नेक्स्ट लेवल. म्हणजे आपण एक बघतो की आता अरे आपल्याला मार बसतोय तर प्लेयर्स काय करतात, स्लोअर बॉल, बॅक ऑफ हँड, म्हणजे वेगवेगळे व्हेरिएशन्स ट्राय करतात. पण हे यावेळेस IPLमध्ये एकदम वेगळं होतं. लाईक आता हेझलवूड तर आपण बघत आलो आहे, ते कॉरिडॉर ऑफ अनसर्टिनिटीमध्येच तो टेस्टमध्येही बॉलिंग करतो, T20 क्रिकेटमध्येही त्यांनी तेच केलं आहे. सो इन टर्म्स ऑफ बॉलिंग मी असं म्हणेल की आता सगळीकडेच फ्लॅट ट्रॅक येतोय, तर बॉलर्स हॅव बिकम स्किलफुल इन टर्म्स ऑफ बॉलिंग वाईड यॉर्कर्स किंवा स्लोअर बॉल. पण आत्ताचं जे एकंदरीत आपण T20 क्रिकेट बघितलं तर मला वाटतं की तुमच्याकडे जे स्किल्स आहेत ते किती जास्त चांगल्यापणे तुम्ही इम्प्लिमेंट आणि एक्झिक्यूट करता हे जास्त मॅटर करतं. हा स्ट्राईक रेटवर फक्त एकच म्हणतो होता, जे आत्ता गौरव म्हणला की पहिला बॉल म्हणजे स्ट्राईक रेट मॅटर करत होता, ते भुवीने पण दाखवलं. जेव्हा गरज होती तेव्हा त्याने बरोबर पहिल्या बॉलला 6 मारले. येस, नाही अगदी बरोबर. आणि आता मला तुमच्या दोघांकडनं इंडिव्हिज्युअली तुमच्या जाणून घ्यायचे आहेत की तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी ॲज अ फॅन ह्या सीझनचे IPLमधले RCBचे ऑफकोर्स एक बेस्ट नॉक, एक बेस्ट स्पेल, ऑफकोर्स फिगर्सने आठवलं तरी स्पेल लक्षात राहील, आणि बेस्ट प्लेयर सीझनचा, हे तुमच्या दोघांसाठी कोण कोण होते? 3 वेगवेगळे प्रश्न आहेत. माझ्यासाठी बेस्ट नॉक कृणाल पांड्याची इनिंग्स. हां, ती इनिंग्स आय गेस वन ऑफ माय बेस्ट मेमोरेबल नॉक्स म्हणजे या RCBसाठी. आणि बेस्ट मोमेंट आय गेस इट हॅज टू बी भुवनेश्वर कुमार 6 ओव्हर एक्स्ट्रा कव्हर. आणि दॅट वॉज
इम्पॉसिबल हिट बिकॉज इतकं जास्त प्रेशर 3 बॉल 10 अनबिलिव्हेबल. म्हणजे तो 6 मारणं मी तर सोडून दिली होती मॅच. आणि मी म्हटलं जर ती मॅच हारली ना तर इट कुड हॅव बीन सीझन सिमिलर टू वॉट पंजाब किंग्स हॅड. कारण का तिकडे जर हारलो असतो ना तर मग 3 सलग लॉसेस असले असते. 2 तर हारून आलेलो. एक्झॅक्टली. म्हणजे फर्स्ट सेकंडमध्ये फिनिश करायचं ते होतं ना. आणि आय गेस तिकडून मला वाटतं एक स्लाइट ॲडव्हान्टेज आलं RCBला की फर्स्ट टॉप 2 मध्ये आपण फिनिश करू शकतो. तो एक मोमेंट. आणि तिसरा प्लेअर ऑफ द सीझन 5-6 प्लेयर्स तर खूपच भारी खेळलेत. मला वाटतं रजत पाटीदार, कॅप्टन. खरंच म्हणजे काय सीझन आहे. म्हणजे गेले आपण शेवटची लीग मॅचही बघितली की टॉप 2 मध्ये फिनिश करायचं होतं म्हणून तो स्लो खेळला. आणि ते आपण फर्स्ट क्वालिफायरमध्ये बघितलं की 255 वॉज इझी फॉर अस टू स्कोर. ते रजत पाटीदार इज माय प्लेअर. बेस्ट नॉक रजतनी क्वालिफायर 1 मध्ये हे केलेला, कारण की त्याच्यावरती प्रेशर होतं. 2 विकेट पडल्या होत्या. त्यांनी येऊन तिथं मग कॅपिटलाइज केलं. शेवटच्या काय 18 बॉलमध्ये त्यांनी 70-72 रन काहीतरी केला त्यांनी. सो रजत पाटीदार. बेस्ट स्पेल भुवीनी 2 वेळा दिल्ली विरुद्ध चांगली बॉलिंग केली होती, त्यामुळे ते दोन्ही स्पेल भुवीचे. आणि माझ्यासाठी तर भुवी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. कारण की प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द सीझन. त्यांनी ज्या पद्धतीने बॉलिंग केली, त्यांनी ज्या पद्धतीने सेटअप केलं. कारण की हेझलवूडला तसा हे मिळत नव्हता की जसा त्याचा मागच्या वर्षीचा सीझन गेला तर तसा हेझलवूडचा गेला नाही. पण भुवीनी स्टेपअप झाला. त्यांनी बॉलिंग मस्त केली. त्याचा म्हणजे असं होतं ना की पेसनी बॉलिंग करत नाही, 130-135 बॉलिंग करतो. पण त्याने दाखवलं पेसची गरज नाही आहे. जर का तुम्हाला तो बॉलशी तुम्हाला खेळता येत असेल तर तुम्ही काही करू शकता. त्यामुळे भुवी माझ्यासाठी, त्याला ती पर्पल कॅप मिळायला पाहिजे होती. ते त्यासाठी देवदत्त पडिक्कलला मला ऍड करायचं यात की भुवनेश्वर कुमारचा सीझन खरंच खूपच भारी होता. आणि त्या 1 विकेट असती तर मला वाटतं इकॉनॉमी रेटमुळे तो पर्पल कॅप मिळाली असती. पण ह्यात आहे ना आपण आहे ना एक प्लेअर आपण विसरतोय. रसिकदार वॉज नेक्स्ट लेवल. खूप छान बॉलिंग केली त्यांनी. या म्हणजे भुवीनंतर सेकंड इज रसिकदार. सो त्याला मानलं पाहिजे बिकॉज हेझलवूडचा तो सीझनच गेला नाही. आणि त्यामुळे रसिकदार वॉज फाईन. म्हणजे एकदम मस्त टॅलेंट. म्हणजे अभिनंदन मला वाटतं 3 मॅचेस खेळला. त्यानंतर जुनी RCB असती तर दे वुड हॅव प्लेड म्युझिकल चेअर्स. पण दिस इज सॉर्टेड आणि सेटल्ड साईड. नाईस. आणि ऑफकोर्स एक प्रश्न जो प्रत्येक RCB फॅनला विचारायलाच हवा की लास्ट इयर जेव्हा जिंकलाय टायटल तेव्हा ऑफकोर्स डिफेंड करत होते. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉल नंतर इट वॉज क्लिअर की जिंकली RCB. बट ह्या वर्षी विनिंग मोमेंट विराट कोहलीने 6 मारली. सो ते किती सॅटिस्फाईंग होतं बघणं आणि ते कसं वाटलं? मला वाटतं मॅच मी जसं म्हटलं स्टार्ट ऑफ दिस व्हिडिओ की आता ते ना सवय झाली. आणि खूप स्मॉल टार्गेट होतं, छोटं टार्गेट होतं. त्यामुळे असं काही वाटलं नाही. पण या इट हॅज टू कम फ्रॉम द बॅट ऑफ विराट कोहली. आणि शोड इट क्लास म्हणजे आहे तो त्यात. आणि स्टील द ग्रेटेस्ट आपण म्हणू शकतो. ती 6 म्हणजे ती त्यांनीच फिनिश करायला पाहिजे होतं. जर का ती जितेश शर्मानी केली असते ना तर जितेश शर्मा अख्खे सीझन शिव्या काढायला नको तेव्हा त्यांनी 6 मारले असते. अजून शिव्या काढल्या असते. ग्रेट. ओके. सो RCB बद्दल आपण खूप बोललो आत्ता. कट्टेकरी आता आम्ही चूज करणार आहोत आम्हाला जी वाटते ती टीम ऑफ द टुर्नामेंट. त्यामुळे आपण सुरू करूया टीम ऑफ द टुर्नामेंट या विषयावरती थोडंसं बोलायला. ऑफकोर्स नंबर 1 ओपनर तर वैभव सूर्यवंशीच असेल. ओके. नंबर 2-3 काय वाटतं कोण असणार? नंबर 2 विराट कोहली. साई सुदर्शन नाही. स्ट्राईक रेट गुड वन स्ट्राईक रेट खरंय. ईशान किशन. म्हणजे कारण की कीपर पण पाहिजे. तो किपिंग पण मस्त केली. कॅप्टन्सी पण त्यांनी मधल्या 2-3 मॅचेसमध्ये चांगली केली. जेव्हा कोणी म्हणजे हेडच्या आणि अभिषेकच्या रन्स येत नव्हता तेव्हा तो त्यांनी चांगली बॅटिंग केली. त्यामुळे 3 नंबरवरती ईशान किशन. 4 आता आलोक तू सांग. 4 वर मी पर्सनली रजत पाटीदार ॲज कॅप्टन ठेवीन. अँड आय मीन ऑफकोर्स फेनॉमिनल सीझन, अमेझिंग स्ट्राईक रेट आणि 6 त्यांनी जेवढ्या मारल्या आहेत यावर्षी. सो रजत पाटीदार ॲट 4 अँड कॅप्टन. फार सरप्रायझिंग असेल. पण मला ना अंगरीश रघुवंशी खूप चांगला खेळला अंटिल त्याला थोडी इंजुरी झाली. पहिले एक 2-3 मॅचेस सोडले तर. पण तो पण एक फाईंड आहे. आणि आय गेस नेक्स्ट सीझन वुड बी अ बिग सीझन फॉर अंगरीश रघुवंशी. त्यामुळे मला तो 5th
ला ठेवा असं वाटतंय. जर का हा प्रश्न 1 मेला विचारला असता तर 4 वरती रजत, 5 वरती श्रेयस, हे म्हणजे डोळे झाकून मी सांगितलं असतं. पण आता त्याच्यानंतर मला असं वाटतं पण हेनरी क्लासन, कारण की त्यांनी यावेळेला थोडासा स्टार्ट स्लो केला, पण ज्या मॅचेस SRH जिंकलेत त्यामध्ये त्याचा खूप इम्पॉर्टंट रोल होता. म्हणजे SRH क्वालिफायरमध्ये म्हणजे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांनी तो रोल केला. त्यांनी क्वालिफायर 2 थोडंसं डोकं लावून खेळला असतं तर ते जिंकले पण असते. त्यामुळे नंबर 5 वरती मला असं वाटतं की रघुवंशीने चांगला सीझन गेला, पण हेनरी क्लासनचा तो म्हणजे आउटस्टँडिंग गेला आणि तो कितीतरी दिवस ऑरेंज कॅप च्या ह्याच्यात टॉप 2 मध्ये होता. नंबर 4-5 वरती येऊन म्हणजे ते रिमार्केबल आहे. ओके, सो अंगक्रिश रघुवंशी 5 आणि हा 6 का हाच 5? 5 आणि 6. ओके. 7 नंबरवरती मला वाटतं रशीद खानला ठेवीन मी. ऑफकोर्स कोणी ऑलराऊंडर्स माझे मिस झाले असतील तर तुम्ही ॲड कराच, बट रशीद खानचा म्हणजे ऑलमोस्ट मागच्या सीझन नंतर हा त्याचा बऱ्यापैकी खूप चांगला विकेट टेकिंग सीझन होता. बॅटिंगमध्ये ऑफकोर्स त्यांनी ते पोटेन्शियल दाखवलं नाही, बट ॲज अ स्पिनर रशीद खानला मी ठेवीन. तुम्ही 7 नंबरपासून बोला. नक्कीच त्याचा म्हणजे हा कमबॅकच म्हणू शकतो आपण, रशीद 2.0 म्हणू शकतो. बिकॉज गेल्या 2-3 वर्ष सलग त्यांनी खूपच मार खाल्लेला. म्हणजे मला वाटतं स्टार्टिंगचे 1-2 मॅचेस पण खूप इकॉनॉमी देत होता, 9-10ची इकॉनॉमी होती. पण आता 8 वरती मी भुवीलाच ठेवेल. 7 वर्षाच्या कृणाल पांडे सोडून एक्झॅक्टली मी कृणाल पांडे 8ला म्हणणार होतो, पण आता 7 रशीदला दिलाय म्हटल्यानंतर मी 8 भुवनेश्वर कुमारला देईल. आणि म्हणजे बॅटिंग आपण लॉंग करू, जसं RCBचा ट्रेंड राहिलाय. म्हणजे हेझलवूड सोडून बाकी सगळे बॅटर आहेत आपण असं म्हणू शकतो. सो 8ला मी भुवीला देईल. 9 नंबरवरती कगिसो रबाडा, आणि त्याच्यानंतर आपण 10 वरती जोफ्रा आर्चर ठेवू शकतो. त्यामुळे कगिसो आणि जोफ्रा दोघांनी ज्या पद्धतीने बॉलिंग केली आहे, पेसने दाखवलं आहे. आणि जोफ्रा आर्चरचा हा सीझन म्हणजे त्याचा असं प्रत्येक वेळा असं की अरे जोफ्रानी चांगली बॉलिंग केली तर काय, पण त्याचा हा सीझन खूप भारी आला ज्या पद्धतीने बॉलिंग केली. आणि सेम विथ कगिसो, त्याचा T20 वर्ल्ड कप एवढा भारी गेला नव्हता जेवढा जायला पाहिजे होता, पण त्यांनी पण दाखवून दिलं की तो करू शकतो. आता हे रबाडाच्या मागे नेहरा होता म्हणून काय त्या सेटअपमध्ये होता म्हणून, पण रबाडाने या पर्पल कॅप त्याला मिळाली आहे. त्यामुळे रबाडा आणि कगिसो, रबाडा आणि आर्चर 9 आणि 10. मी ह्या सगळ्यांचे एक पोझिशन खाली शिफ्ट करेन आणि मे बी मी सुनील नारायणला ॲड करेन 6-7 नंबरला. तिथे सुनील नारायणला आपण विसरलो, बट सुनील नारायण ॲज युजल 6.24 का काहीतरी इकॉनॉमी होती मला आठवत असेल तर. अमेझिंग सीझन. आणि तसा तो फ्लोटर म्हणून पण खेळू शकतो कुठेही, काही नाही तर पॉवर प्लेला येऊ शकतो. आणि इम्पॅक्ट प्लेअर कोण असेल? माझ्याकडे तर श्रेयस अय्यर. या आणखी 500 रनचा किती 150च्या स्ट्राईक रेटने त्याचा 400-450 रनचा सीझन आला. बहुतेक 10 रन्सनी वगैरे त्याचे 500 रन्स कमी, म्हणजे 500 रनचा त्याचा सीझन नाही आलेला. माझ्यासाठी तर श्रेयस अय्यर. ज्या पद्धती त्यांचा आता बॅड लक त्या टीममध्ये काय झालं, मला तिचं आता पंजाब किंग्सवर नको जायला आपण, पण त्यांनी ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता तो स्टार्टला, म्हणजे असं वाटत होतं की ह्याचा हा मोठा सीझन होऊ शकतो, म्हणजे 700-800 रनचा सीझन होऊ शकतो. आणि तो पण खालती खेळतो, म्हणजे कॉनली 3 खेळतो, तो 4 खेळतो. त्यामुळे श्रेयस अय्यरचा सीझन, ती शेवटची सेंचुरी आली, बॅड लक त्यांचं. पण श्रेयस अय्यर माझ्यासाठी तरी इम्पॅक्ट प्लेअरमध्ये श्रेयस अय्यर. बाकी तुमचं सांगा. मी व्यंकटेश अय्यरला ठेवेल, बिकॉज आपल्या लाईनअपमध्ये कुठेच व्यंकटेश अय्यर नाही आहे आणि गेले 4 का 5 मॅचेसपासून कन्सिस्टंटली परफॉर्म केलं आहे. सो व्यंकटेश अय्यर. आणि मला वाटते यावेळेस आपण त्याला बॉलिंग नाही दिली, पण ही कुड बी अन आयडियल रिप्लेसमेंट फॉर रोमारिओ शेफर्ड. जर आपण शेफर्डला जर नेक्स्ट सीझन आम्ही सोडलं त्याला तर ऑप्शनमध्ये, ऑल्दो सोडलं नाही पाहिजे मलाही वाटतं, बिकॉज फर्स्ट सीझनमध्ये श्रेयसची विकेट आम्हाला फायनलला त्यांनीच काढून दिली होती. ओके, सो कट्टेकरी ही होती आमची IPLची टीम ऑफ द टुर्नामेंट. तुमची जी IPLची टीम ऑफ द टुर्नामेंट असेल ती सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्पोर्ट्स कट्ट्याला सबस्क्राईबसुद्धा करा. निनाद, गौरव, तुम्ही एवढा वेळ काढून आलात आज गप्पा मारला RCB वरती, त्याचबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. पुन्हा तुम्ही नक्की कट्ट्यावरती याल अशी आमची अपेक्षा. RCB तिसरं टायटल जिंकेल होपफुली त्याच्यानंतर. अँड कट्टेकरी आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबवणार आहात. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.